जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण SY आणि TY BCom 2013 आणि 2019 क्रेडिट पॅटर्न याच्यामध्ये 2013 पॅटर्नचे रेग्युलर ॲज वेल ॲज एक्सटर्नल विद्यार्थी यांच्या परीक्षेच्या SPPU एक्झाम टाइम टेबलबाबत तसेच प्रॅक्टिकल एक्झाम हॉल तिकीटबाबत क्वेश्चन पेपर फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्सबाबत आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तर चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात अगोदर बघूया SY आणि TY BCom 2013 आणि 2019 क्रेडिट पॅटर्नच्या रेग्युलर ॲज वेल ॲज बॅकलॉग आणि एक्सटर्नल स्टुडंटचे पेपर कधीपासून सुरुवात होत आहे. सर्वात प्रथम आपण आता या ठिकाणी TY BCom 2019 क्रेडिट पॅटर्न आणि 2013 रेग्युलर आणि एक्सटर्नल स्टुडंट यांचा आपण टाइम टेबल बघणार आहोत. ज्यामध्ये सेमिस्टर 5च्या जे काही एक्झाम होणार आहे म्हणजेच बॅकलॉग एक्झाम ॲज वेल ॲज रेग्युलर जे विद्यार्थी असतील त्यांच्या, तर सेमिस्टर 5च्या परीक्षा या 23 एप्रिल 2024 पासून ते 2 मे 2024 पर्यंत चालणार आहेत. यामध्ये 5व्या सेमिस्टरच्या परीक्षा या दुपारी 2 ते 4:30 या वेळेमध्ये होणार आहे. तर 6व्या सेमिस्टरच्या परीक्षा या सकाळी 10 ते 12:30 या वेळेमध्ये होणार आहे. तर तुमचा 23 तारखेला बिझनेस रेग्युलेटरी फ्रेमवर्क राहील. बुधवारी 24 एप्रिल रोजी ॲडव्हान्स अकाउंटिंगचा राहील. 25 एप्रिल रोजी इंडियन अँड ग्लोबल इकॉनॉमिक किंवा इंटरनॅशनल इकॉनॉमिक राहील. 26 एप्रिलला ऑडिटिंग अँड टॅक्सेशन राहील. 27 एप्रिलला तुमचा स्पेशल पेपर 2 राहील. 29 एप्रिलला तुमचा स्पेशल पेपर 3 राहील. ओके. आणि 30 आणि 2 मे रोजी ज्या विद्यार्थ्यांचे कम्प्युटर ॲप्लिकेशन आणि व्होकेशनलचे जे काही विषय आहे तर त्यांचे पेपर होणार आहे. तर 6व्या सेमिस्टरचे पेपर हे देखील याच पद्धतीने होणार आहे. ज्यामध्ये 23 तारखेला बिझनेस रेग्युलेटरी फ्रेमवर्क, 24 तारखेला ॲडव्हान्स अकाउंटिंग, 25 तारखेला इंडियन अँड ग्लोबल इकॉनॉमिक, त्यानंतर इंटरनॅशनल इकॉनॉमिक होईल. शुक्रवारी म्हणजे 26 एप्रिल रोजी ऑडिटिंग अँड टॅक्सेशन होईल. 27 एप्रिल रोजी हा स्पेशल पेपर 2 होईल. तर 29 एप्रिल रोजी स्पेशल पेपर 3 होतील. तर 30 एप्रिलला रोजी व्होकेशनलचा पेपर होणार आहे. तर जे विद्यार्थी 2013 पॅटर्नमध्ये आहे त्यांना या 2019 क्रेडिट पॅटर्नच्या इक्वॅलन्सनुसार त्यांना पेपर द्यायचे आहेत. म्हणजे TY BComचे रेग्युलर आणि एक्सटर्नल विद्यार्थी 2013 पॅटर्नचे त्यांना 19 पॅटर्नच्या इक्वॅलन्सनुसार सब्जेक्ट पेपर द्यायचे आहेत. ओके. सो या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जे विद्यार्थी TYला आहेत त्यांना 5वं आणि 6वं सेमिस्टर द्यावं लागेल. म्हणजे 6व्या सेमिस्टरची परीक्षा सकाळच्या शिफ्टला 10 ते 12:30 होईल. तर त्याच वेळेस 5व्या सेमिस्टरचे दुपारून पेपर त्याच दिवशी 2 ते 4:30 या वेळेमध्ये होणार आहे. ओके. त्यानंतर आता आपण SY BComचं जे टाइम टेबल आहे ते टाइम टेबल आता या ठिकाणी बघणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे समर एक्झामचं जे काही टाइम टेबल दाखवलं जात आहे हे सेमिस्टर 3 आणि सेमिस्टर 4चं SY BComच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. तर SY BComची जी काही परीक्षा होणार आहे तर ती 18 मे 2024ला होणार आहे. एप्रिल महिन्यात होणार नाही, तर ती मे महिन्यात होणार आहे. म्हणजे या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी खूप मोठा कालावधी आत्ता भेटणार आहेत. तर बघा 18 मे रोजी दुपारी 2 ते 4 या वेळेमध्ये किंवा 2 ते 4:30 या वेळेमध्ये 3ऱ्या सेमिस्टरचे पेपर होणार आहे. ज्यामध्ये 18 मे रोजी EVSचा पेपर होईल. ओके. त्यानंतर 21 मे रोजी बिझनेस कम्युनिकेशनचा होईल. बिझनेस कम्युनिकेशनचा पेपर या ठिकाणी जरी 2 ते 4:30 दाखवला तरी देखील तो पेपर 2 ते 4 या वेळेमध्ये होणार आहे. कारण या विषयाला प्रॅक्टिकल आहे म्हणून हा विषय 2 ते 4:30 या वेळेमध्ये न होता 2 ते 4 या वेळेमध्ये होणार आहे आणि तो 50 मार्काचाच आहे. ओके. त्यानंतर बुधवारी जो काही पेपर होणार आहे 22 मे रोजी तो कॉर्पोरेट अकाउंटिंगचा होईल. त्यानंतर 24 मे रोजी बिझनेस इकॉनॉमिक्सचा पेपर होईल. 25 मे रोजी बिझनेस मॅनेजमेंटचा पेपर होईल. 27 मे रोजी एलिमेंट्स ऑफ कंपनी लॉचा पेपर होईल. आणि 28 मे रोजी तुमचा स्पेशल पेपरचा पेपर होणार आहे. त्यानंतर 29 मेला व्होकेशनलचा पेपर होतील आणि 30 मे रोजी व्होकेशनलचा पेपर होणार आहेत. त्याच पद्धतीने सेमिस्टर 4च्या जे काही परीक्षा आहे ते सकाळ शिफ्टमध्ये होणार आहे. ज्यामध्ये 10 ते
12:30 किंवा 10 ते 12 या टायमिंग स्लॉटमध्ये हा पेपर होणार आहे। त्यामध्ये बिझनेस कम्युनिकेशनचा पेपर आणि स्पेशल पेपर जो काही आहे तुमचा ॲडमिन, कॉस्टिंग, मार्केटिंग जो काही असणार आहे, तर तो पेपर हा 50 मार्काचाच असतो। बाकी सर्व पेपर तुमचे 70 मार्काचे आहेत आणि EVSचा पेपर तुमचा 35 मार्काचा आहे, त्याचं कन्वर्जन करून 25 मार्कामध्ये दिलं जातं। ओके, सो या पद्धतीने तुम्हाला पेपरचं टाइम टेबल या ठिकाणी दाखवलेलं आहे। इथे 18 मे रोजी तुमचा EVSचा पेपर होईल सकाळ शिफ्टला 4th सेमिस्टरचा 10 ते 12 या वेळेमध्ये 35 मार्काचा। त्यानंतर 21 मे रोजी बिझनेस कम्युनिकेशनचा पेपर होईल 10 ते 12, तो तुमचा 50 मार्काचा 2 तासाचा पेपर राहील 10 ते 12 मध्ये। त्यानंतर 22 मे रोजी कॉर्पोरेट अकाउंटिंग होईल 70 मार्काचा पेपर 10 ते 12:30। त्यानंतर 24 मे रोजी बिझनेस इकॉनॉमिक्स पेपर राहील 10 ते 12:30। नंतर सॅटर्डेला 25 मे रोजी बिझनेस मॅनेजमेंटचा पेपर राहील 10 ते 12:30। त्यानंतर 27 मे रोजी एलिमेंट्स ऑफ कंपनी लॉ राहील, तो पण 70 मार्काचा पेपर राहील। आणि 28 मे रोजीचा जो काही पेपर होईल तो स्पेशल पेपर होणार आहे, तो तर 10 ते 12पर्यंत होईल, 50 मार्कासाठी राहील। त्यानंतर 29 आणि 30 मे रोजी तुमचे व्होकेशनलचे पेपर होणार आहे। जे विद्यार्थी SY BCom 2013 पॅटर्न आणि एक्सटर्नल 2013 पॅटर्नचे होते त्यांना 2019च्या क्रेडिट पॅटर्नच्या इक्वॅलन्सनुसार त्यांना पेपर द्यायचे आहे। म्हणजे एखादा जसं TYचा विद्यार्थी असतो त्याचा अकाउंटिंग हा विषय गेला तर त्याला 5व्या सेमचाही अकाउंटिंग द्यायचा आणि 6व्या सेमचा अकाउंटिंग द्यायचा आहे। SY BCom मध्ये पण सेम आहे। एखाद्याचा जसं बिझनेस कम्युनिकेशनचा पेपर 2013 पॅटर्नमध्ये बॅकलॉग असेल तर आता त्याला सेमिस्टर 3चाही बिझनेस कम्युनिकेशन पेपर द्यायचा आणि सेमिस्टर 4चा पण बिझनेस कम्युनिकेशनचा पेपर द्यायचा आहे। ओके, सो या ठिकाणी आपण SPPUचं एक्झाम टाइम टेबल बघितलं, ज्यामध्ये तुमच्या TYच्या परीक्षा या 23 एप्रिलपासून ते 2 मे 2024 पर्यंत चालणार आहे। तर SYच्या परीक्षा या 18 मे पासून चालू होणार आहे, तर 30 मे पर्यंत या परीक्षा चालणार आहेत। ओके, सो या पद्धतीने तुम्हाला SPPUच्या जे समर एक्झाम 2024चं टाइम टेबल होतं ते तुम्हाला सांगितलेलं आहे। आता आपण बघूया माहिती प्रॅक्टिकल एक्झामबाबत। सो विद्यार्थी मित्रांनो, SY आणि TY BComची जी काही प्रॅक्टिकल एक्झाम होणार आहे ती 10 ते 22 एप्रिल या दरम्यान होणार आहे। 10 ते 22 एप्रिल 2024 या दरम्यान तुमची प्रॅक्टिकल एक्झाम घेतली जाईल। यामध्ये इंटरनल तुमच्या कॉलेजचे सब्जेक्ट टीचर्स असतील आणि एक्सटर्नल तुमच्या आजूबाजूच्या महाविद्यालयातले सब्जेक्ट टीचर हे असणार आहे। त्यामुळे प्रॅक्टिकल एक्झाम प्रत्येक विद्यार्थ्यांनी द्या, ज्यामध्ये SYचे जे विद्यार्थी आहे त्यांना बिझनेस कम्युनिकेशन आणि स्पेशल पेपर या बाबतीत प्रॅक्टिकल आहे। TYच्या विद्यार्थ्यांना ऑडिट अँड टॅक्स या विषयाचं प्रॅक्टिकल आहे, तर स्पेशल पेपर सेकंड आणि स्पेशल पेपर थर्ड या बाबतीत तुमची काय असणार आहे, इंटर्नशिप असणार आहे। तर दोन्ही मिळून एकच इंटर्नशिप तुम्हाला द्यायची आहेत। ओके, सो या पद्धतीने तुम्हाला प्रॅक्टिकल सब्जेक्ट हे दिलेले आहेत। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तुमचा की हॉल तिकीट कधी येणार। बघा विद्यार्थी मित्रांनो, विद्यापीठाने दिनांक 2, 3 आणि 4 एप्रिल 2024 रोजी एक्स्ट्रा काय केलेली होती, मुदतवाढ दिलेली होती फॉर्म भरण्यासाठी। ओके, सो या विद्यार्थ्यांचे जे काही हॉल तिकीट आहे ते 6 किंवा 7ला तर रविवार आहे, बट 6 ते 8 एप्रिल 2024 दरम्यान त्यांचे काय होणार आहे, प्रॅक्टिकल ॲज वेल ॲज युनिव्हर्सिटीच्या एक्झामचं हॉल तिकीट त्यांचं येणार आहे। जे काही हॉल तिकीट्स येतील त्याची माहिती आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये देणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमचं हॉल तिकीट कलेक्ट करा कॉलेजकडून आणि त्याच्यामध्ये जर काही करेक्शन असेल तर ते परीक्षा सुरू होण्यापूर्वीच करेक्शन करून घ्या। त्यानंतर पुढचा महत्त्वाचा आपला टॉपिक्स आहे तो म्हणजे की क्वेश्चन पेपर फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ऑलरेडी आपण पाठीमागच्या सेमिस्टरला काय केलेले होते, SYचे आणि ॲज वेल ॲज TYचे ऑल सब्जेक्टचे तुम्हाला काय केलेले होते, क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन स्टडी पर्पजसाठी दिलेले होते। तर आपण जो काही आत्ता दिनांक 10 ते 17 तारखेच्या आसपास आपण काय करणार आहे, अगोदर TY BComच्या ऑल सब्जेक्टचे पुन्हा एकदा क्वेश्चन पेपरचे फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण तुम्हाला देणार आहोत। त्याचबरोबर ही परीक्षा TYची परीक्षा झाल्यानंतर आपण SYच्या विद्यार्थ्यांसाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आणि क्वेश्चन पेपर फॉर्मॅट याचे देखील व्हिडिओ तुमच्यासाठी नव्याने पुन्हा तयार करून देणार आहोतच। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर फॉर्मॅट बरोबरच तुम्हाला जर का ऑक्टोबर 2023च्या क्वेश्चन पेपर लागत असतील तर त्याची गुगल ड्राईव्हची लिंक आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्यामुळे तुम्ही त्या लिंकचा वापर करून SY आणि TY
बी कॉमच्या ऑक्टोबर 2023च्या क्वेश्चन पेपर तुम्ही बघू शकता। त्याचबरोबर तुम्हाला प्रिव्हियस इयर म्हणजे 2019 सालापासून तर 2023 सालापर्यंतच्या सर्व क्वेश्चन पेपर त्याच्या व्हिडिओ कुठे भेटतील किंवा कुठे पद्धतीने या क्वेश्चन पेपर भेटतील त्याची माहितीसुद्धा आपण दिलेली आहे, त्याच्यासुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्या बाकीच्या सर्व मित्रांपर्यंत शेअर करा, या व्हिडिओला लाईक करा, यूट्यूब चॅनलला जर का अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, या टेलिग्राम चॅनलमध्ये जे काही मेसेज वेळोवेळी शेअर केले जातात ते सर्व मेसेज तुम्ही काळजीपूर्वक बघत चला। सो पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा। टेक केअर, जय हिंद, धन्यवाद।